नमस्कार, मी कृष्णात रंगराव खोत, राहणार मरणनाथपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मला माझा ऊस खोडवा आहे. फेब्रुवारीला हा खोडवा तुटून गेला होता. नंतर मी कटर मशीन घालून खोडवा तासला होता, बगला कट केले होत्या. मला फुटवा काय 15-20 दिवस झालं तर ह्या खोडव्यामध्ये फुटवा काय दिसला नाही. नंतर मला फिलिया टेक्नॉलॉजी मिळाल्यानंतर आता कसं झालंय, बाजारामध्ये भरपूर कंपन्या आहेत त्या. कारण इथून मागं पण मी भरपूर ह्याचं वापरून बघितलं होतं टेक्नॉलॉजी. पण फिलिया टेक्नॉलॉजी मला मिळाल्यावर मी काय केलं, माझा 20 गुंठ्याचा प्लॉट आहे, मी फक्त 10 गुंठ्यालाच ही टेक्नॉलॉजी वापरली. म्हटलं कारण आता बाजारात भरपूर कंपन्या असल्यामुळं प्रत्येकजण येतोय ते औषध देऊन जातोय, म्हणून 10 गुंठ्यालाच वापरली. हे बघा, माझ्या ऊसाच्या खोडव्याची जाडी आणि ही लांबी कमीत कमी विती एवढी लांबी पडत्या, जाडी भरपूर आहे. आणि हा मुळ्या बघा, ह्या त्याच्या मुळ्या बघा, एकदम अशा ऊस ते वडाच्या मुळ्या असते त्या, अशा ह्या मुळ्या निघते त्या. त्यामुळं अजून याला रासायनिक खत ही कुठलंही घातलेलं नाही, फक्त आळवणी फवारणी. ही बघा मुळ्या कशा आहेत सर. त्यामुळं ह्या टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांनी वापरावी. आणि ह्या टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे शेतकऱ्याचं जास्तीत जास्त उत्पन्न निघेल. आणि पेऱ्यांची संख्या ही बघा, 1 2 3 4 5 6 7 8 पेऱ्या आता ऊस आहे. फेब्रुवारी एंडिंगला शेवट तुटून गेला होता. उन्हाळ्यात पाणी पण माझं कमी होतं. मरणनाथपूर आमचं गाव असल्यामुळं पाणीची कमतरता एकदम कमी. 1 महिनाभर ह्या ऊसाला पाणी नव्हतं, तरी रानाचा pH वाढून राहतोय. ऊस अजिबात सुकला नव्हता. मेच्या उन्हाळ्यात ऊस एकदम, यावर्षी एवढी उष्णता असून ऊस एकदम असा हिरवागार आणि ताजा टवटवीत असा राहिला होता. ही वर बघा, अजिबात कुठं ऊसाचं पान ही करपलेलं नाही, काही नाही. ऊस एकदम आहे. आणि कांड जर बघितले ह्याचं तर युतीपरास ह्यो लय मोठा आनंद आहे. तिथून मागून एवढ्या टेक्नॉलॉजी वापरल्या, अजिबात कधी आम्हाला एवढं मोठं कांड पण नाही आणि एवढ्या जाडीचा ऊस पण कधी मिळाला नाही. माझा निम्म प्लॉट वेगळा दिसतोय आणि ते 10 साऱ्या 20 गुंठ्यातल्या 10 साऱ्या मी ही केल्या त्या ही टेक्नॉलॉजी वापरल्या, तर ह्या 10 साऱ्या वेगळ्या दिसतात. त्यामुळे ही टेक्नॉलॉजी सर्व शेतकऱ्यांनी वापरावी अशी विनंती.